हेमंत पाटलाचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन। गेल्या 2 दिवसांपूर्वी आमदार हेमंत पाटील यांनी विधिमंडळात दलित व आदिवासी समाजाबद्दल अर्बन नक्षलवादी शब्दाचा वापर करून भावना दुखावल्या प्रकरणी त्यांचा तीव्र निषेध करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन व अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणासाठी असलेल्या अॅट्रॉसिटी ऍक्ट बाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्याचा देखील तीव्र निषेध करण्यात आला। काही दिवसापूर्वी नांदेड येथील बोंढार प्रकरणातील आरोपींना पडद्याआड घालण्यासाठी विधान परिषदेमध्ये वक्तव्य केले व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधीच आवाज उठवण्याचं काम न करता आंबेडकरी जनतेबद्दल बेताल वक्तव्य करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवण्याचं काम केलं आहे। त्यांच्या या शब्दाला वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले। तात्काळ हेमंत पाटील यांनी आंबेडकरी जनतेची व आदिवासी जनतेची माफी मागून केलेले बेताल वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वतीवर आंदोलन छेडेल असा इशारा देखील देण्यात आला। निवेदन देता वेळेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवणे, प्राध्यापक रमेश मानवते, सुरेश भुजते, के.जी. मस्के, दिलीप सोनटक्के, भीमराव सरकटे, भास्कर गवळी, संघरथ निंगोले, रविराज डोळसे, विनोद चव्हाण, दीपक भगे, गौतम भेंडे, मारुती इंगोले, बबन बंडकर, आविष्कार मनोहरे, अरविंद खाडे, नितीन जोगदन, राजू आठवले, आनंद गायकवाड, योगेश श्रावणे, सतीश इंगोले, संजय चावरिया, सुमित खंदारे, दीपक गारोळे, रोहित थोरात, अजय साठे, मारुती पंडित, राहुल कुंटे, विजय कुमार तांबळे, विनोद खंदारे, शुभम मस्के, अनिकेत मोरे, राहुल दुधमल, भगवान गवंदे, गौतम रेंबरे, किरण खरे, सुमित कनकुटे, विजय लांडगे, आष्टिक सरोदे, रावसाहेब गवंदे इत्यादी कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे। आम्ही सर्वजण आंबेडकरी अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार व विद्यमान विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील यांनी जे विधान परिषदेमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याविरोधात जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। हेमंत पाटील यांनी त्या दिवशी जे निवेदन केलं त्या निवेदनामध्ये असं सांगितले आहे की शहरी विभागामध्ये अर्बन जो नक्षलवाद आहे तो जास्त प्रमाणामध्ये फोफावलेला आहे, त्याच्यामुळं अॅट्रॉसिटी ॲक्ट जे कायदा आहे त्या कायद्याला थोडं हे करण्यात यावं, या शिथिल करण्यात यावं। या निवेदनाद्वारे आम्हाला एवढं त्या हेमंत पाटलाला आणि प्रशासनाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्ही संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते आहेत आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट कायदा हा आमच्या SC ST साठी एक कवचकुंडल म्हणून अॅट्रॉसिटी ॲक्ट कायदा आहे। आणि या जातीवादी हेमंत पाटलांनी जे सांगितलं की बोंढार येथील प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये नवरदेवाला सुद्धा घोड्यावर उचलून जेलमध्ये टाकण्यात आले, तर माझी IG साहेबाला आणि नांदेडच्या SP साहेबाला एक विनंती आहे की त्यांनी आत्ता तिथं सोक्षमोक्ष करून करावं की तो नवरदेव आता जेलमध्ये आहे का जेलच्या बाहेर आहे। आणि त्यांनी जे सांगितले की रात्री 3 वाजता येऊन जे मला घरी येऊन पोलीस प्रशासनाने अटक केलं, तर नांदेडच्या ज्या विभागामध्ये ज्या SP साहेबांनी हे करावं की त्या 3 वाजता त्याच्यावर खरंच त्यांना अटक करले का ते फरार होते। या निवेदनामध्ये आम्ही हे मुद्दामून हे सांगतो की इशारा देतो की हेमंत पाटील हा निव्वळ जातीवादी प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी आहे। ते आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हेमंत पाटील हा इथला भूमाफिया म्हणून प्रसिद्ध आहे। त्यांना जिंतूर फाट्यावरील जवळपास 66 एकर जमिनीवर त्यांनी स्वतःच्या जे याचे जे फाउंडेशन आहे त्यांच्या नावाने घेतले, त्याच्यानंतर बरेच अशा गोरगरीब शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी जमिनी बळकावून घेतलेल्या आहेत। तर त्यांनाच मी सांगू इच्छितो बघ तुम्ही कोण्या म्हणजे भूमाफियाचे हे आहेत, तुम्ही स्वतः भूमाफिया, तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये सगळीकडे दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे। तुम्ही ज्यावेळेस हिंगोलीचे खासदार होता त्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोण्या एखाद्या गोरगरीब समाजाचे किंवा कोण्या एखाद्या गावाच्या विकासात्मक हे बोलले का? तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी सारखा आमचा माणूस जो परभणीमध्ये जो शहीद झाला त्यांना
तुम्ही त्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय भेटला ते प्रकरण तुम्ही दाबण्यासाठी व तिथले संबंधित पोलीस कर्मचारी जे आहेत, जे तुम्हाला तुमच्या भूमाफियामध्ये तुमचे पार्टनर आहेत, तुमच्यासोबत त्याचे पैशाचे आर्थिक देवाणघेवाण आहे, त्यांना तुम्ही वाचवण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तुम्ही हे करीत आहात आणि काहीही कारण नसतावे सुद्धा सभागृहामध्ये तुम्ही हे प्रकरण घेतलं. त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं यावर जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही संविधानिक पद्धतीनं हा निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या हेमंत पाटलानं जर सर्व आमच्या बौद्ध समाजाची, आदिवासी समाजाची जर माफी नाही मागितली तर आम्ही लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहोत आणि रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू व तीव्र आंदोलन आम्ही रोडवर उतरून करू भविष्यामध्ये, एवढं सांगतो आपल्याला. कुणाचे असो पण कायदा धर्माचा आहे, कारण या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच सर्व जाती धर्माला संरक्षणसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे. काल 2-3 दिवसापूर्वी हेमंत पाटील यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे की या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शहरी भागामध्ये नक्षलवाद फोफवलेला आहे. त्यांची 2 उदाहरणं त्यांनी दिलेली आहे. सोमनाथ जे प्रकरण झालं होतं परभणीचं आणि नांदेडमध्ये कोंढार या गावी जे प्रकरण झालं होतं ते 2 उदाहरणं दिलेली आहेत. परंतु मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अतिशय दिशाभूल करणारं प्रकरण त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना इशारा देत आहोत की या अशा बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही जाहीरपणे माफी मागावी आणि आपलं वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा आम्ही आपल्याला रस्त्यावर फिरू देणार नाही याची आपण नोंद घ्यावी, हे मी या निवेदनाद्वारे आपणास सांगू इच्छितो.